पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका शहरातील पूल आणि इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार। राज्याच्या नगरविकास विभागाच्या आदेशाने महापालिकेचा निर्णय। इचलकरंजीत रुग्णावर मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात उपचार। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील घटना। लाईट गेल्याने तसेच जनरेटर बंद असल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात उपचार करण्याची वेळ। गोंदिया जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीत 4,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 4ही दरवाजे उघडले। वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नागपूर हवामान विभागाचे रडार 11 दिवसांपासून बंद। टेक्निकल बोर्ड खराब झाल्यामुळे रडार यंत्रणा बंद असल्याची माहिती। गोंदिया जिल्ह्यात 2000 शेतकऱ्यांना 302 कोटींचे पीक कर्ज वाटप। 550 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट। परभणीत शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी 9 तारखेला शाळा बंद आंदोलन। 8 आणि 9 जुलैला शाळा बंद करण्यात येणार। शिक्षक समन्वय संघाकडून शिक्षकांना टप्पा अनुदान देण्याची शिक्षकांची मागणी। अहिल्यानगर येथे मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जोरदार तयारी। 991 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावात बालगोपाळांचा रिंगण सोहळा पार पडला। प्रवरा शिक्षण संस्थेच्या शेकडो विद्यालयातून पालख्या लोणी गावात। 15,000 विद्यार्थ्यांचा वारीत सहभाग।